मागील काही वर्षापासून दिग्रस येथील कब्रस्तानच्या बाबतीमध्ये नवीन विवाद उठवण्याचा स्थानिक लोकांचा जे प्रयत्न आहे त्या संदर्भाने प्रशासनाने मागील पंचनामा करून जे काही स्थानिक लेवलवर जे राजकारण होत होतं त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्याच ठिकाणी दरवर्षी काही ना काही निमित्ताने कब्रस्तानच्या समोरील अतिक्रमण वाढवून मुस्लिम समाज हे कमी संख्येने तिथं राहत आहे, तर त्यांचा संगोपन पालन पोषण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे। परंतु ते न करता मुस्लिम समाजाला कुठंतरी डावलण्याचं काम करून तिकडची जमीन हडप करण्याचा आणि कब्रस्तानची जागा काढून घेण्याचा जे लाजीरवाणी प्रयत्न होत आहे त्याच्या निषेधात आज दिग्रस गावातील सर्व सुजाण नागरिक आणि युवकांनी येऊन तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि अशी मागणी केलेली आहे की तात्काळ हे तालुक्यामध्ये कुठंच सगळं व्यवस्थित असताना दिग्रसमध्ये अशा प्रकारचे कृत्यामुळे वातावरण खराब होण्याची शक्यता आहे आणि त्याचे परिणाम हे विपरीत होऊ शकतात। हे थांबविण्यासाठी आज सर्वांनी त्या अतिक्रमण झालेल्या कृत्याचा निषेध करून तिकडचा जे कोणता प्रश्न आहे स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अथवा जे कोणत्या संघटनेच्या माध्यमातून त्याला सोडवायचा आहे त्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा असं आम्ही विनंती केली आणि माननीय तहसीलदार साहेबांनी त्या गोष्टीवर कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आणि यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा अशाच प्रकारची जे काही घटना होत आहे किंवा जे कृत्य घडत आहे त्याची माहिती लागलीच देणार आहोत। बोले ना बस। दिग्रस ह्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कब्रस्तानच्या जागेवर अतिक्रमण करून ते जागा हडपण्याचं असं काही लोकांचं षडयंत्र होतं। 2009ला माननीय तहसीलदार साहेब, डिप्टी साहेब आणि DSP साहेब आणि PI यांनी जाऊन ते अतिक्रमण काढून दिले, गावामध्ये बैठक घेऊन समध्याबरोबर। ते झाल्यानंतर आता गेल्या काही दिवसामध्ये वर्षामध्ये असंच अतिक्रमण करून गावामध्ये टेन्शन पैदा चालू आहे। आता एक मय्यत झाली परवा दिवशी, तिथं जायला वाटच नाही होतं। पुरे भीम रवून लोखंडाचे कॉन्क्रीट भरून पुरं बॅनर लावून टाकल्यात। ते मय्यत दुसऱ्या कब्रस्तानला नेऊन मय्यत करण्यात आली व हे जयंती झाल्यानंतर काय आपण शासनाकडे जाऊन दाद मागू। आता आज रोजी समजे गाववाले आणि आम्ही उदगीरचे येऊन तहसीलदार साहेबला निवेदन दिलो। पूर्ण तहसीलदार साहेबला ऐकून घेतले। त्यांनी सरपंच आणि ते ग्रामपंचायत त्यांना बोलून घेऊन तिथं बैठक करून हे पुरं मिटून याचं असं सांगितले तहसीलदार साहेबांनी। दिग्रस ग्रामपंचायत हद्दीमध्ये शासनाच्या अधिकृत दस्तावेजानुसार मुस्लिम कब्रस्तान याची नोंद नमुना नंबर 8ला 125/68 असताना दक्षिण बाजूस तिथे अतिक्रमण करण्यात आलं होतं। प्रशासनाने ते अतिक्रमण काढल्यानंतर परत त्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलं आहे व शमशानभूमीमध्ये जाण्याचा रस्ताही बंद करण्यात आला आहे व गावातील काही तुरळक लोक वातावरण खराब करण्याच्या हेतूने हे अतिक्रमण करत आहेत। सर्व अल्पसंख्याक मुस्लिम समाज समयाची सामंजस्य भूमिका घेऊन मय्यत झाली असताना मधी मय्यत नेण्यासाठी रस्ता नसताना सुद्धा दुसऱ्या जागी मय्यत करून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळे सलोखा राखण्याचं काम केलं आहे। आता सर्व मुस्लिम समाजाची प्रशासनाकडे मागणी आहे की तात्काळ कारवाई करावी, अतिक्रमणधारकावर कारवाई करावी व 125/68 ही जागा खुली करून द्यावी व झालेले अतिक्रमण हटवावे अशी सर्व आमच्या गावकऱ्याची मागणी आहे।